नमस्कार, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असलेल्या सर्व गोष्टी शक्य केल्या आणि आपल्या आयुष्याला नवीन वळण दिलं, असे एक नांदेड येथील यशस्वी अभियंते संतोष सूर्यवंशी सर आपल्या सर्वांच्या समोर आहेत. सर, मनापासून स्वागत सर. वेलकम सर. ज्यांनी 2002 मध्ये आपला डिप्लोमा पूर्ण केला आणि 15 वर्षाच्या या अनुभवामध्ये 500 पेक्षाही जास्त मोठी प्रोजेक्ट्स पूर्ण केली. सरांचे आता 20 पेक्षाही जास्त मोठी प्रोजेक्ट्स सुरू आहेत. सर, आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आपण सर्व दर्शकांना सांगायचं आहे. नमस्कार, मी संतोष सूर्यवंशी नांदेडमध्येच काम करतो आणि सुरुवातीला खूप त्रास झाला. म्हणजे लोक विश्वास ठेवतात नाही ठेवतात. येस. नंतर हळूहळू जसे जसे कामं वाढले येस तसं त्या कामाची भीती येस ती भीती मरून गेली. आणि कसं आहे, सुरुवातीला 5 एक कामं भेटत होते, मग कामं वाढत गेले. येस आणि चांगली फील्ड आहे आणि काम जेवढं आपण मन लावून करतो, प्रामाणिकपणे करतो, येस त्याच्यावर आपल्याला बी खूप म्हणजे बरेच मित्रांचा सपोर्ट, इंजिनियरचा सपोर्ट बरोबर आहे ते भेटलेलं आहे आपल्याला. येस आणि खूप चांगल्या प्रकारे सिटीमध्ये आपण एखादी सिटी डेव्हलप करतो, त्याचा एक आनंद वेगळा राहतो. बरोबर. आणि माझे छोटे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. रेसिडेन्शियल आहेत, कमर्शियल आहेत. वा. आणि मिस्त्रींना आपण वेळोवेळी माहिती पुरवून क्लायंटला वगैरे त्याच्यात आनंद भरपूर आहे. येस आणि नांदेड सिटीमध्ये 15-20 वर्षापासून काम करत असल्यामुळे आपल्याला 15 वर्षाखालची सिटी आणि आताच्या सिटीमध्ये खूप फरक वाटते. आपण 15 वर्षाखाली काय काम केलं बरोबर आणि आज काय काम करतोय, येस ते आपल्याला वाटते की बा आपण इथून आलो इथपर्यंत आलोय. ते एक आनंद वेगळा असतो. आणि चांगल्या प्रकारे सिटी, नांदेड सिटी अशी आहे की इथे लोक वगैरे सगळे सपोर्टेड आहेत. येस आणि कंपनी आपले वेळोवेळ अपडेट जे असतात ते कंपनीचे येऊ भेटू आपल्याला सगळ्या गोष्टी अपडेट देत असतात. त्याचं चांगलं मार्गदर्शन बी आहे त्यांचं बी. वा. ओके सर, आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण होते असं वाटतं? तसं मी शिक्षण शिकल्यावर आता जसं की आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण प्रॅक्टिकल वेगळं असते, थेरी वेगळं असते. आपण जे शिकतो तो मार्केटमध्ये थोडाफार म्हणण्यापेक्षा बराच फरक असतो. हो. आणि सुरुवातीला मी एम.ई. स्ट्रक्चर आपले नांदेडचे जे CN कुरे सर आहेत त्यांच्याकडे स्ट्रक्चरल इंजिनियरचा एका 4 वर्षाचा अनुभव सरांकडून घेतलेला आहे. सरांसोबत म्हणा, सरांच्या हाताखाली म्हणा येस काम केलेलं आहे. आणि त्यांनी एक परिवारामध्ये आपण जसं समोरच्यांना शिकवतो, बरोबर, त्यांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन. आजही काही मोठे प्रोजेक्ट असले तर स्टील बद्दल आपण त्यांच्याकडून एम.ई. स्ट्रक्चरर असल्यामुळे स्टील डिझाईन वगैरे सरांकडून आपण घेतो. त्यांचं चांगलं मार्गदर्शन आहे. वा. क्या बात. सर, तुम्ही या क्षेत्रातले जाणकार आहात. कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो किंवा एक आर्किटेक्ट त्या ठिकाणी खूप महत्वाचा असतो. तर नवीन कल्पनांचा, वाढत्या तंत्रज्ञानाचा तुम्ही कशा प्रकारे बांधकाम क्षेत्रामध्ये लाभ घेत असता? आहेत ना, आता रेडी मिक्सर आलेले आहेत, प्लांट आलेले आहेत. मोठ्या प्रोजेक्टला आपण ते वापरतो. मशीनचे भरपूर वापर आहे. आता जसं की शेत मोजायला पहिले टेप होता, आता मशीने आलेले आहेत, टॅप मशीन आलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसे की आता कटिंग आहेत. आपण जे की रेडी रिंग वगैरे आहेत. कंपनीकडून आपल्याला वेळ वाचवण्यासाठी रेडीमेड रिंग्स, कटबार, त्या सगळ्या गोष्टी आपण अपडेट घेत असतो. बरोबर. सर, कुठलंही कन्स्ट्रक्शन करत असताना अकुशल कामगारांना सोबत ठेवणं किती धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? धोक्याचंच आहे. कारण एखादी गोष्ट आपण कोणाच्या स्वप्नातलं घर बांधतो, बरोबर, तर तो त्याचा पूर्ण आयुष्याचा पैसा घरात लावतो. बरोबर, अगदी बरोबर. तर त्याला असं त्याच्यासाठी ते शेवटचीच संपत्ती असते. तर त्या घराला काही होऊ नये
म्हणून आपण त्याला त्या गोष्टी सगळ्या समजून सांगणं की Yes, बाबा yes, तुम्ही yes. चांगलं सिमेंट घ्या, स्टील घ्या, बरोबर चांगला कारागीर घ्या, बरोबर या सगळ्या गोष्टी त्याला सांगणं गरजेचं आहे. येस येस आमच्याकडून ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या त्या त्यांना पटणं गरजेचं बी आहे आणि त्यांनी ते कराव्यात. तर ते केल्या म्हणजे कसं आहे बरोबर की पुढचे जे त्रास आहेत बिल्डिंग मधले, हो हो जसे की क्रॅक येणं घराला, प्लास्टरला क्रॅक येणं, स्लॅबला क्रॅक येणं, येस येस त्या गोष्टी होत नाही. येस सर. बांधकाम करत असताना कन्स्ट्रक्शनचा जो लेआउट असतो किंवा रचना असती, तर ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत? आहे ना, त्याला प्लॅनिंग म्हणता आपण, आर्किटेक्ट प्लॅनिंग करतात. हो एखाद्या प्लॉटवर आपण प्लॅनिंग करतो आहे तर त्याला व्हेंटिलेशन, चारीकडून व्हेंटिलेशन, आणि व्हेंटिलेशन मध्ये करते वेळेस बिल्डिंग आपल्याला एखादी सिटी चांगली दाखवण्यासाठी, सिटी डेव्हलप करण्यासाठी आपण एखादं जे की इलेव्हेशन म्हणतो घराला, येस येस घराला जे इलेव्हेशन म्हणतो ते चांगल्या प्रकारे इलेव्हेशन दिलं आपण. एखाद्याला चांगलं घराचे इलेव्हेशन दिलं तर आता तुम्ही बघा बाहेरून आपण एखाद्या वेळेस कधी जातो, रोडनं जातो, तर घर जर समोरून इलेव्हेशन चांगलं असेल तर खूप छान घर दिसायला. तर त्या बी गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की बा समोरून. त्याच्याने काय होते की सिटी मधला आपला जे सिटी डेव्हलप किंवा सुंदर दिसण्यासाठी आपण जसं म्हणतो, एखादी आपण म्हणतो आता 4 घरं एखाद्या कॉलनीमध्ये चांगले बांधले, बाहेरून डिझाईन दिलो, खूप छान कॉलनी आहे आणि चांगली दिसत आहे, बरोबर, डिझाईन चांगली आहे. येस त्या गोष्टी प्लॅनिंग मध्ये करणं गरजेचं आहे. येस 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 सर. बांधकाम करत असताना साहित्य निवडीविषयी तुम्ही काय काळजी घेत असता? आता बांधकाम करते वेळेस आपण ज्यावेळेस सुरुवातीला आपण म्हणतो की बा स्टील, सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, ह्या ज्या गोष्टी आहेत ते कंपनी ISI मार्क, जसं की सिमेंट आणि स्टील, हे एक आम्ही क्लायंटला सांगतो की बाबा ह्या 4 ब्रँड 5 ब्रँड पैकी तुम्ही वापरा, जसं की आयकॉन आहे, राजोरी आहे, कामधेनू आहे, टाटाची आहे. त्या 4 पैकी तुम्ही कोणते वापरा. अदरवाईज तुम्ही जर घेसाल तर तुम्हाला ते रिस्क राहील. हो हो, त्या गोष्टी फॉलो क्लायंट बी घेतात, आपण सांगितल्यावर घेतात, सांगणं गरजेचं आहे. बरोबर आहे बरोबर आहे. आणि सर बांधकामासाठी जेव्हा तुम्ही स्टील निवडण्यासाठी मार्केटमध्ये जाता किंवा ग्राहक जातात तेव्हा कुठल्या प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे असं वाटतं? तुम्ही कोणती घेता आणि ग्राहकांनी सुद्धा कुठली घ्यायला पाहिजे हे पण सांगा. आता आपण जसं की एरिया वाईज जे डीलर आहेत ते आपल्याला सर्व्हिस कोण चांगले देते. येस येस. जसं की आता आपल्या नांदेडमध्ये आयकॉन स्टीलचे जे शिंदे सर आहे, कृष्णा ट्रेडर्स छत्रपती चौकामध्ये आहेत, त्या साईडचे सगळे कामं मी त्यांना देतो. ओके. आणि त्यांचं जे सर्व्हिस आहे ते खूप चांगली आहे, कुठेच आम्हाला त्रास होत नाही. आणि ब्रँडेड जे ISI मार्क आहेत ते आम्ही वापरलो होतो समजा. वा वा सर. तुमचे एवढे प्रोजेक्ट झालेले आहेत, या प्रोजेक्ट मध्ये कुठे तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय ना? ते वजिराबादला केलेला आहे. ओके. कवठ्याला केलेलं आहे. वजिराबादला G+6 आपण शॉप कम रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि कंपनीचे जे इंजिनियर आहेत आयकॉन स्टीलचे ते वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करणे किंवा काही अपडेट असतील ते सांगणे, साईटवर येणे, त्या सगळ्या गोष्टी करतात. गुणवत्ता कशी वाटली ओव्हरऑल तुम्हाला? सगळी चांगली आहे. आता गुणवत्ता आम्ही तर म्हणतो की बाबा ही स्टील वापरा. तर आता ते वापरते वेळेस साईटवर जे अनुभव आहे आम्हाला, ते आम्हाला कोण सांगते पहिले की बाबा लेबर म्हणतो की सर हे गजाळी कडक आहे, हे आणू नका. तसं तर काही प्रॉब्लेम आलेला नाही काय आयकॉन स्टील कडून. तर ग्राहकांनी कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य दिलं पाहिजे सळई निवडत असताना? सळई निवडताना ISI मार्क बघणे, गजाळी फ्रेश राहणे, आणि गजाळी बेंड जर केली आपण तर बेंडच व्हावं. बेंड करते वेळेस आपले गजाळी कट तुटू नये, त्या गोष्टी वापरा म्हणजे बघायच्या असतात. येस सर. येस सर. सर सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं कमी खर्चात उत्तम दर्जेदार घर व्हावं, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करत असता? आता कसं आहे, एखाद्याला 4 रूम बांधणे किंवा एखाद्याला 2 फ्लोअर बांधणे, तर आपण त्याला सुरुवातीला सांगायचं बुवा तुझं बजेट किती आहे, तुझ्याकडे नेट पेमेंट किती आहे किंवा तुझं लोन किती आहे, टोटल त्याचं बजेट बघून आपण त्या हिशोबानं त्याला ते बांधकाम तुझं एवढं होऊ शकते बुवा. या आता एखाद्या वेळेस 20 लाख असेल तर तुझे 4 रूम होऊ शकतात,
Yes, तुझ्याकडे 40 लाख रुपये असतील तर तुझे 2 फ्लोर होऊ शकतात. बरोबर. हे सांगूनच आपण त्यांना काम करू लावता. येस येस. आणि कमी बजेटमध्ये चांगली क्वालिटी आज तर शक्य नाहीये. आणि जर आपण कारागीर, इंजिनियर आणि क्लायंट हे तिघाचे जर एकामेकाचे जर मन जुळले समजा, किंवा इंजिनियर एक म्हणायला, कॉन्ट्रॅक्टर एक म्हणत आहे, तर त्याच्याने घर होत नाही. तिघे जण एक झाले तर ते काम व्यवस्थित बी होते. बरोबर बरोबर. सर, तुमचं अभियांत्रिकी क्षेत्राच्या भविष्याबद्दल काय दृष्टिकोन आहे तुमचा? चांगला आहे. म्हणजे या ही फील्ड छान आहे. या फील्डमध्ये थोडस मेहनत आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे जर काम केलात तर ही फील्ड चांगली आहे. ओके सर. सर, आजकाल एक ट्रेंड निघालेला आहे बजेटनुसार घर बनवणे. ह्या गोष्टीला लोक बरेच प्राधान्य देतात. तर याविषयी तुमचं काय मत आहे? काय सांगाल तुम्ही? बजेटनुसार म्हणजे बजेटनुसार घर बनवण्याचा ट्रेंड आहे आजकाल. नाही, ते कसं आहे, आता एक आपल्याला कसं आहे, बजेट कसं आहे, तुमचं जे स्क्वेअर फूट आहे त्या स्क्वेअर फूट मध्ये तेवढे पैसे लागणारच आहे. तुमचं जर स्क्वेअर फूट वाढलंय आणि बजेट जर कमी असेल तर काम खराबच होणार आहे. बरोबर बरोबर बरोबर. तुमचं ते जे लागणार ते लागणार समजा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच बजेटमध्ये काम करायचं असेल तर कुठं ना कुठं आपल्याला त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. सिमेंट हलकं वापरावं लागेल. कॉलमची साईज कमी घ्यावं लागेल. बरोबर. स्टील कमी करावं लागेल, तरच ते प्रोजेक्ट होईल. बरोबर. तर ते तशा गोष्टी होऊ नये समजा. सर, तुम्हाला या क्षेत्रात बरेच आव्हाने आली असतील आतापर्यंत, खूप संकट आली असतील, तर ते आव्हानं तुम्ही कसे झेललात त्यावेळेला? एखादा किस्सा तुमच्या आयुष्यात घडलेला जिथे तुम्हाला खूप मोठं संकट आलं आणि तुम्ही त्या संकटाला सामोरे गेलात यशस्वीरित्या? संकट आलेले आहेत भरपूर. आता एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही ते कसं करता? आता मी सिव्हिल इंजिनियर आहे, तर आपल्याला जर ते मोठी प्रोजेक्ट करायचं असेल तर त्याला मेन बिल्डिंगला कसं आहे, स्टीलवरच बिल्डिंग असते. तर ते त्यांच्या एखादा यमी स्ट्रक्चर, स्टील डिझाईन जे आपण घेऊन काम करणे आणि त्याला ते पूर्ण करून दाखवणे समोरच्या क्लायंटला. तर त्या गोष्टी आव्हानच होत्या म्हणजे फर्स्ट कामामध्ये. ते आपण फार चांगल्या प्रकारे केलेले आहे. वा वा. ओके सर. सर, तुमचा आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट कोणता आहे? आयकॉनिक प्रोजेक्ट? मी आजपर्यंत जे बी केले ते चांगलेच केलेले आहेत. मी काम कमी करतो पण जे क्लायंट आहेत आपले ते सगळे सॅटिस्फाईड आहेत. सगळे सॅटिस्फाईड आहेत. आणि आजपर्यंत तरी माझा क्लायंट जेव्हा माझ्याकडे आलेला आहे तो आजपर्यंत गेलेला नाहीये. आता एका घरामध्ये 4 भाऊ आहेत समजा, तर ते 4ही भावाचे आणि त्यांच्या मुलांचे माझ्याच हातावर काम झालेले आहेत. वा वा. तर तेवढं आपण त्यांना सॅटिस्फाईड करून सोडतो. सर, ज्या लोकांना घर बांधायचंय पण त्यांना या क्षेत्रातलं कुठलंही ज्ञान नाहीये, अशा लोकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमाने काय सांगाल? काय सल्ला द्याल? एखाद्याचं आपण मी म्हटलं की बा एक स्वप्नातलं घर राहते सगळ्यांसाठी. नक्कीच. तर त्यांनी मनाने काही करू नये. जे बी काही इंजिनियर आहेत त्यांचे 1-2 कामं बघावे, प्रोजेक्ट बघावे. बरोबर. किंवा त्यांचे प्रोजेक्ट झालेले त्या प्रोजेक्टवर व्हिजिट द्यावी, त्या क्लायंटशी बोलावे आणि तिथून मग तुम्ही ठरवावे आणि ते इंजिनियर मार्फतच घर करावे. मनाने काही करू नये. आणि त्याचे परिणाम आज दिसत नाही, घर झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की बाबा ही रूम लहान झाली, इथे बिल्डिंगचा ऑफसेट आला, इथे क्रॅक येते. ते नंतर पूर्ण पश्चाताप होते. त्याच्या पहिले जे कोणी इंजिनियर आहेत त्यांना तुम्ही इंजिनियर लावणं कंपल्सरीच आहे आजच्या काळामध्ये. येस डेफिनेटली. तर थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्वांना आपण दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.